नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथं माझी सकाळची दिवाबत्ती झालेली आहे, म्हणजे सध्या काही देवपूजा वगैरे नसते, म्हणजे आजच्या दिवस। आता उद्यापासून रेग्युलर आपली जी काही देवपूजा वगैरे आहे ती म्हणजे केली जाईल। तर पहिले फुलं जी होती ती मी काढून घेतले, दिव्यामध्ये तेल घातलं, हळदी कुंकू वगैरे वाहिलं आणि रांगोळी मी कालच काढली, त्याच्यामुळे आणखीन ती छान आहे, तर काही काढलेली नाही। बघूया संध्याकाळच्या वेळेस काढली तर काढाल। पहिली जी सुकलेली फुलं होती ती काढून घेतली आणि अगदी छान अशी आहोंनी फ्रेश झेंडूची फुलं आणले, तर ती इथं देवबाप्पांना वाहिलेली आहेत। धूप दीप लावून घेतलंय आणि छान अशी देवपूजा झालेली आहे। आता सकाळचे जवळपास 9 वाजत आले, तर ऊन देखील इतकं छान पडलंय आणि डायरेक्ट खिडकीमधून देवावरती म्हणजे देवघरावरती ऊन पडतंय आणि जे पूजेला बसलंय त्यांच्या देखील चेहऱ्यावरती ऊन येतंय। अगदी सुंदर असं वातावरण आहे आणि फुलं इथं वाहिलेली आहेत, तर देवघर देखील अगदी छान असं झालेलं आहे। तर आता चला पटपट असा नाश्ता वगैरे काहीतरी बनवावा लागेल। हे सकाळीच बाहेर गेले होते, आपट्याची पानं, आंब्याचा डहाळा, त्याचबरोबर इथं झेंडूची फुलं देखील बऱ्यापैकी घेऊन आलेत आणि थोड्याफार भाज्या देखील आणलेल्या आहेत। तर असं सगळं काही झालेलं आहे। तर आता पटपट अशी कामं करावी लागतील, हार देखील बनवायचे आहेत। तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा। सुरुवातीला माझा चेहरा तुम्हाला वेगळाच दिसला असेल, कारण 2-3 दिवसापासून फक्त माझे पाय दुखत आहेत। काय झालंय मलाच नाही माहिती, परंतु खूप जास्त पाय दुखत आहेत आणि त्यामुळे माझा चेहरा देखील सुकलाय, त्याचबरोबर म्हणजे असा थकवा देखील जाणवतोय। स्वयंपाक वगैरे केला, त्यानंतर राहुलनी, पिलूनी आणि मी देखील जेवण वगैरे करून घेतलं। जवळपास 11 वाजलेले होते, तर इथं आता झेंडूच्या फुलांच्या माळा बनवत होतो। पिलूने देखील बनवली, त्याचबरोबर पिलूने सर्व फुलं सेपरेट करून ठेवली। ऑरेंज कलरची, येलो कलरची जी काही मोठी मोठी फुलं होती ते त्याला बाजूला करायला सांगितले होते, कारण मोठ्या गाडीसाठी मोठी फुलं बाजूला ठेव असं त्याला सांगितलं आणि त्याने सगळे सेपरेट करून घेतले होते। तर इथं पूर्ण गॅलरीमध्ये बऱ्यापैकी पसाराच होता, परंतु पहिले तर म्हटलं माळा बनवून घेऊया आणि त्यानंतर मग जो काही कचरा वगैरे आहे एक्स्ट्राचा पानावरतील ते सर्व काही जाईल आणि त्यानंतर मग मला देखील कामं सुचतील। त्यामुळे इथं पहिल्या तर मी आता माळा सर्व बनवून घेणार आहे आणि शेवटची माळ होती ती बनवून घेतली। त्यानंतर मग बाहेरच्या मेन दरवाजाच्या बाहेर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि दरवाजाची ही जी माळ आहे ना ती देखील लावून घेतली। इथं जास्त मोठी लावता येत नाही, कारण सेफ्टी डोअर असल्यामुळे ना मग ते थोडंसं खाली येतं आणि मग ते सारखे सारखे फुलं मध्ये मध्ये आल्यामुळे दरवाजा लागत नाही आणि लागला तरी मग तो कचरा पडत राहतो। त्यासाठी मग छोटीशी माळ फक्त सिंगल लावली। त्यानंतर आता मी इथं स्वयंपाकाला लागलेले आहे। सकाळचा स्वयंपाक झाला, त्यानंतर भांडे वगैरे सर्व काही आवरून घेतली, कपडे वगैरे सर्व काही झाल्यानंतर म्हटलं आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून घेऊया। तर त्यासाठीच आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे। इथं बऱ्यापैकी पुरण शिजायला टाकलं आणि त्यानंतर एकदा झाडू मारून घेतला, कारण सण म्हटलं की थोडासा गोंधळ, इकडं तिकडं वस्तू अस्ताव्यस्त असतात। पुरण वगैरे शिजत होतं तोपर्यंत मुगाची डाळ देखील मी इथं भिजायला टाकली होती, कारण भजी बनवण्यासाठी। मुगाच्या डाळीचं पीठ आहे, परंतु मला ते थोडंसं म्हणजे जास्त दिवसाचं झालंय, त्यामुळे म्हटलं नकोच, आज आपण डायरेक्ट डाळ भिजत टाकूया। आमटीचं वाटण तयार करून घेतलंय आणि आमटी बनवायला घेतली। तर आमटीचं वाटण बनवताना त्यामध्ये मी साधारणतः 1 ते 1.5 हिरवी मिरची टाकलेली होती। तुम्ही देखील कटाची आमटी बनवताना 1 मिरची टाकून पहा, इतकी छान टेस्ट येते। म्हणजे जसं हॉटेलमध्ये शिपी आमटी किंवा जे कोणी कर्जतचे असतील त्यांना नक्कीच माहिती आहे की शिपी आमटीची टेस्ट कशी असते। तर तुम्ही देखील कटाची आमटी बनवताना त्यामध्ये 1 हिरवी मिरची आणि थोडासा कढीपत्ता देखील या वाटणामध्येच वाटून घ्या। टेस्टमध्ये एवढा फरक पडतो की खूप छान लागते आणि थोडीशी प्यायला देखील अगदी मस्त लागते। तर इथं आता वाटण छान असं तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेते आणि त्यानंतर मग मी यामध्ये जे आपले बेसिक मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आणि त्यानंतर थोडीशी डाळ देखील आहे। तर या इथं मुगाची मी आमटी बनवत आहे, कारण आमच्या घरामध्ये मुगाची आमटी, मुगाच्या पुरणपोळ्या या गोष्टी बनतात। आज मी काही व्हिडिओ डिटेलमध्ये बनवणार नाही स्वयंपाकाचा, परंतु एक छोटीशी टिप्स म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करते। अगदी छान अशी कटाची आमटी बनते। तुम्ही देखील नक्की नेक्स्ट टाइम कधी बनवणार असाल त्यावेळेस हिरवी मिरची टाकून पहा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका। तर इथं मी साधारणतः 1 ते 1.5 मिरचीच टाकलेली आहे। तुम्ही देखील नक्की ही टिप फॉलो करा।
इथं पुरण तयार केलं, त्यानंतर आमटी देखील झालेली होती. अगदी छान असा त्याला कट आलेला आहे. आमटीचं वाटून घेतलं, त्यानंतर लगेचच मी भज्याचं देखील पीठ वाटून घेतलं. त्याचबरोबर इथं तळण वगैरे सर्व काही तळून घेतलेलं आहे. साईड बाय साईड सर्व काही कामं म्हणजे एकसाथ चालूच होती. पिल्लू आणि हे बाहेर गेलेले होते, कारण त्यांची थोडीफार कामं जी होती ना एक्स्ट्राचे असतील किंवा गाडीवरती नाव वगैरे टाकायचं होतं, त्यासाठीच ते म्हणजे या अगोदर देखील 2-3 वेळेस जाऊन आलेत. त्यानंतर मग ते गेले. तर ही जी पूजा आहे ना, ती पुरणपोळीचा स्वयंपाक झाल्यानंतर पुन्हा मी देवबाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग पुन्हा संध्याकाळच्या वेळेस ही जी सरस्वती पूजन आहे किंवा शस्त्रपूजन आहे, त्याचबरोबर कलश पूजन देखील करतात. परंतु ऑलरेडी माझ्या देवघरामध्ये कलश आहे, त्यामुळे मी काही इथं कलश वगैरे मांडलेला नाही. इथं सरस्वती पूजन, त्याचबरोबर जे काही देवाचे बुक्स वगैरे आहेत, पिल्लूचे बुक्स थोडेसे घेतले. ज्या काही माझ्याकडे थोड्याफार लोखंडाच्या वस्तू आहेत त्या देखील ठेवल्या आणि थोडेफार पैसे या इथं ठेवून घेतलेले आहेत. अगदी छान असं पूजन करून घेतलं. त्यानंतर मग आता खाली जाण्याची तयारी होती, तर त्यासाठी इथं छान असं पूजेचं ताट तयार केलं. आणि जेव्हापासून मी ही काच घेतलेली आहे ना, तेव्हापासून माझी म्हणजे दिवा विझण्याचा जो प्रॉब्लेम होता तो कायमचा सॉल्व्ह झाला. घरातली आता पूजा वगैरे करून झाली. इथं औक्षणाचं ताट रेडी केले. भांडे वगैरे खूप सारे पडलेत, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर खूप जास्त घरामध्ये पसारा होतो. तर इथं आता मी रेडी झाले आणि आम्ही खाली चाललोय, कारण गाड्यांची पूजा वगैरे करायची अहो गेलेले आहेत. पुढं मी आणि पिल्लू आता आवरून खाली जाणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. मी आणि पिल्लू खाली जाईपर्यंत आहोंनी गाड्या बाहेर काढलेल्या होत्या. त्यानंतर पिल्लूची सायकल काढायची बाकी होती, कारण पिल्लूची सायकल पिल्लू चावी घेऊन फिरत होता, त्यामुळे त्याने त्याची सायकल काढली. आणि इथं आहोंनी गाड्या छान अशा एका लाईनमध्ये लावून घेतलेल्या आहेत. आणि इथं मोठा जो लाईट आहे ना, तिथंच आम्ही गाड्या घेतल्या होत्या, कारण फोटो वगैरे काढायचं म्हटलं तर थोडेसे क्लिअर येतात त्यासाठी. आणि तसेही रात्रीचे फोटो काढायचे म्हटले तर एवढे काही छान येत नाहीत, परंतु थोडेफार आम्ही क्लिक केलेले आहेत. तर इथं आता मी मोठ्या गाडीची पहिली पूजा करून घेतली. त्यानंतर आता इथं स्कूटीची करत आहे आणि शाईनची, त्यानंतर पिल्लूच्या सायकलची, असं एक सलग आता छान अशी पूजा करून घेत आहे. आणि जेव्हापासून हा जो दिवा घेतलेला आहे किंवा ही जी काच आहे ना दिव्याची घेतलेली, तेव्हापासून खरोखर दिवा म्हणजे विजायचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला आहे. मला वाटते जवळपास 2 वर्ष झाले ऑफलाईनच घेतलेली आहे. आणि आज पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा बाहेर गेले होते, कारण गाडीवरती नाव टाकायचं होतं. बरेच वेळेस गेले होते, 2-3 वेळेस, आणि ते शॉप उघडं नव्हतं, त्यामुळे ते येत होते रिटर्न. परंतु आज फायनली दसऱ्याच्या मुहूर्तावरती पिल्लूचं नाव गाडीवरती लिहिलं गेलेलं आहे. तर आता इथं छान अशी मी सर्व गाड्यांची पूजा वगैरे करून घेते. सर्व गाड्यांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर अहोंनी इथं नारळ फोडला. त्यांना मी सांगत होते मोठ्या गाडीसमोर फोडा, तर त्यांनी स्कूटीच्या समोर फोडला. आणि इथं त्यांचं पाणी पिण्याचं काम चालू आहे. नारळ फोडल्यानंतर एकदम एका धारेत म्हणजे ते पितात, बऱ्याचदा पितात. आणि पिल्लू म्हणत होता पप्पा मला पण प्यायचे, परंतु तोपर्यंत पाणी संपलेलं होतं. तर नारळ वगैरे फोडला. त्यानंतर इथं आता छान अशा पिल्लूच्या तर एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा चालू आहेत. आणि मेन म्हणजे आम्ही आज साईबाबांची आरती लावून इथं पूजा वगैरे चालू होती. आमच्या सोसायटीमध्ये देवी बसवलेली आहे, तर देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर वरती आल्यानंतर ट्रायपॉड आणि लॅपटॉपची देखील पूजा करून घेतली. शेवटी आहोंचं औक्षण केलं आणि त्यानंतर बळजबरी कसं बसं त्यांच्या पाया पडले.
तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशीच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर.